त्यांना मारलं आणि एका अग्निकुंडात टाकलं. आजही ते अग्निकुंड हयात आहे. वा वा. एक छोटासा प्रयत्न. साहेब वाचक आहे, साहेब अभ्यासू आहे, परंतु साहेबांना ते त्यांनी दिलं आपल्या बुद्धीनुसार. परंतु साहेब साहेब हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. काय म्हणतो? हीरे कहीं कली से बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. आपने तो मेरे सवाल का जवाब दिया साहब जी. आपने तो मेरे सवाल का जवाब दिया. बहुत ही परेशानी से, बहुत ही परेशानी से, बहुत ही परेशानी. ये मजमा जमा है पब्लिक का. मजमा जमा है पब्लिक का, तमन्ना करेंगे उसी की. ये मजमा जमा है पब्लिक का, तमन्ना करेंगे उसी की. ये हमसे न रहेंगे नाराज, ये हमसे रहेंगे नाराज. तो हमारी शायरी किस काम की? हमारी शायरी किस? माझं उत्तर होतं शाहीर साहेब, ती होती संत मीराबाई. माझ्या प्रश्नाचा खुलासा मीच करून देणार. लोकांना अंधारात ठेवायचं नाही. ही जनजागृतीची मशाल कशाला म्हणतात? त्या संत महिलेचं नाव आहे मीराबाई. ते गुरु होते संत रविदास. आणि हे अग्निकुंड आहे राजस्थान मध्ये. हे अग्निकुंड आहे राजस्थान मध्ये. बहुत दूर से आए हैं जनता हमारी कला देखकर. बहुत दूर से आए हैं देखने हमारी कला. तमन्ना है अंदर, दिल में है बोलबाला. तमन्ना है अंदर, दिल में है बोलबाला. तो हमारा भी फर्ज बनता है हम भी वैसा गाना गाए. ऐसा जैसे बड़े बड़े शायर गाते हैं वैसा, तो हमारा भी फर्ज बनता है हम भी वैसा गाना गाए. जो चला शायरी में, जो चला शायरी में, तो यहाँ से कोई हिल ना पाए. यहाँ से कोई हिल ना पाए. एक गाणं घेत आहो, शाहिरी गाणं. काय म्हणतोय का? खाली जाएगी, मुंह से निकली बात कभी वापस नहीं आएगी. बंदूक से निकली गोली खाली जाएगी और मुंह से निकली बात कभी वापस नहीं आएगी. तलवार का जख्म भर जाता है यारो, तलवार का जख्म भर जाता है यारो. गदा भी अपने दिल में घर कर जाता है यारो. गदा भी अपने दिल में घर कर जाता है यारो. जुबा मिली इंसान की बड़ी अनमोल है. क्या बात है? जुबा मिली इंसान की बड़ी अनमोल है. वरना 70 से मीठी, 70 से मीठी मिर्ची का फूल है. 70 से मीठी मिर्ची का फूल है. दोगे ही गाऊं कम किसी पाहू, दोगे ही गाऊं कम किसी पाहू. लोकाची पूजा, लोकाची पूजा.
नियमानं ठेवू, प्रियतेचं देऊ, नियमानं ठेवू. जोसानं होऊ दे तू आज आम्हाला. जोसानं होऊ दे तू आज शाही करण्यासाठी पडली घाट, हिरी करण्यासाठी पडली घाट. शायरी करा ज्ञानाची होऊ द्या चिठ्ठ्यात, शायरी करा ज्ञानाची होऊ द्या चिठ्ठ्यात. आणि तेव्हा सन्मानाने थोपटतील, तेव्हा सन्मानाने थोपटतील तुमची आणि माझी पाठ. तेव्हा सन्मानाने थोपटतील तुमची आणि माझी पाठ. वा हा तमाशा झाला रे. अशी वानगी गेली पाहिजे गावागावामध्ये. समोर काय म्हणतोय का? प्रश्न विचारला होता, प्रश्नाची मांडणी केली होती त्यांच्या. कोणती केली होती? त्यांचं म्हणणं आहे हरीचं मंदिर कुठे आहे? हरीचं मंदिर कुठे आहे? शाहीर साहेब ऐका तुमच्या प्रश्नाचं उत्तर. रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन जवळ हरीचं मंदिर आहे आणि ते प्रसिद्ध मंदिर आहे. ते हरीचं मंदिर, त्याला दक्षिण काशी, त्या मंदिराला आज आणखी एक वेगळं नाव आहे, त्याला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शाहीर साहेब. शायरी करना, शायरी बनना कोई कला नहीं, शायरी करना कला है. शायरी बनना कोई कला नहीं, शायरी करना कला है. अच्छाई से लफ्ज़ बोले उसका दुनिया में भला है. अच्छाई से लफ्ज़ बोले उसका दुनिया में भला है. दिखने में छोटा हूँ लेकिन गुणवान हूँ. दिखने में छोटा हूँ लेकिन गुणवान हूँ. नहीं हुनर तो काफी बलवान हूँ. नहीं हुनर तो काफी बलवान हूँ. आपके जैसा नहीं, एक सच्चा इंसान का पैदा हुआ बेटा हूँ. सच्चा इंसान का पैदा हुआ बेटा हूँ. समोर काय म्हणायचं आहे का? माझी ख्याती, तुमची माझी ख्याती, दिवसा असो रात्री. तुमची माझी ख्याती, दिवसा असो रात्री. जोरदार होईल आज शाहीचा, जोरदार होईल आज शाहीचा.
होती उसके लिए बम लगता है, लड़ाई लकड़ी से नहीं होती उसके लिए बम लगता है, कुश्ती भी सस्ती नहीं होती उसके लिए हस्ती का खम लगता है, कुश्ती भी सस्ती नहीं होती उसके लिए हस्ती का खम लगता है, अब चलना हो उसके लिए जम लगता है, चलना हो उसके लिए जम लगता है। शायरी करने के लिए शाहिर साहब, शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है। शाहिर साहेब, माझा सुद्धा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला। एक बाहेर देशामधून आपल्या देशामध्ये एक राजा आला, बाहेर देशामधून आपल्या भारत देशामध्ये एक राजा आला। तुमचं इतिहासात वाचन खूप आहे तुमचं, तुम्ही सांगितलं पहिल्या राऊंड मध्ये माझं वाचन आहे म्हणून तुम्हाला माहित असेल। एक बाहेर देशामधून आपल्या देशामध्ये राजा आला, त्याच्या देशामध्ये बाया फक्त फ्रॉक घालत होत्या, फ्रॉक आणि गाऊन। तर तो आपल्या देशामध्ये आला, त्याला नववार पापड साडी नटून थटून दिसल्या या भारतातल्या बाया त्या राजाला। तर त्याला वाटलं ही प्रथा आपल्या देशामध्ये न्यावं, त्याला वाटलं ही प्रथा आपल्या देशामध्ये न्यावं, त्यांनी ही प्रथा आपल्या देशात नेली। आणि मला विचारायचं एवढं आहे की तो राजा कोण, बाहेर देशातून या देशात येणार आणि ही बायाची प्रथा साडी घालण्याची आपल्या देशात नेली त्यानं, तो राजा कोण आणि पहिली महिला साडी घालणारी कोण? बस एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला साहेब। नवीन युगाची शाही राहू आपण, काहीतरी लोकांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे। काय म्हणतो ऐका, आदमी अजीब नहीं होता, बगैर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता। विचारों से अगर अच्छा हो तो यतीम नहीं होता, विचारों से अच्छा हो तो यतीम नहीं होता। छत्रपति क्रांति का दूसरा नाम है, क्या बोलेगा? छत्रपति क्रांति का दूसरा नाम है। सिर्फ दोनों हाथ जोड़ने से, सिर्फ दोनों हाथ जोड़ने से जय शिवराय नहीं होता, जय शिवराय नहीं होता। नवीन आहो, मी नवीन आहो, पण काहीतरी लोकांना मार्गदर्शन झालं पाहिजे। तुझे
एक छोटीशी आपल्या समोर